नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विलास खरात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एका विशिष्ट गोष्टीची माहिती घेणार आहे आणि ती गोष्ट म्हणजे काय, की संस्था नोंदणीसाठी आवश्यक असणारी एक बाब. ती बाब कोणती आहे? तर एम अँड ऑब्जेक्ट टू रजिस्टर पब्लिक ट्रस्ट. म्हणजे काय? एम अँड ऑब्जेक्ट ऑफ पब्लिक ट्रस्ट म्हणजे ट्रस्ट रजिस्ट्रेशन करताना सर्व बाबीसह ही एक बाब अत्यंत महत्त्वाची आहे, की आपले उद्देश काय असले पाहिजे. कारण आपण ट्रस्ट किंवा संस्था नोंदणी करताना आपल्याला कोणत्या दोन कायद्याच्या विविध प्रोव्हिजनची माहिती असणं आवश्यक आहे, की संस्था नोंदणी अधिनियम 1860 ज्याला की आपण सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 म्हणतो, त्याचं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये सेक्शन 20 हा ॲप्लिकेबल टू स्टेट ऑफ महाराष्ट्र दिला आहे, त्याच्या प्रोव्हिजन आहेत. आणि दुसरा कायदा आहे महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950. याच्या सेक्शन 9 मध्ये एम अँड ऑब्जेक्ट बद्दल माहिती दिलेली आहे. म्हणजे काय? प्रोव्हिजन ऑफ दीज टू ॲक्ट आपल्याला त्या कन्सिडर कराव्या लागतील जेव्हा आपण उद्देश ठरवतो. तेव्हा एम अँड ऑब्जेक्टसोबत आणखी एक तिसरी महत्त्वाची गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे, की पर्पज ऑफ क्रिएशन ऑफ ए पब्लिक ट्रस्ट. पर्पज ऑफ क्रिएशन ऑफ पब्लिक ट्रस्ट हा ऑब्जेक्टपेक्षा अतिशय वेगळा आहे. त्याच्यामध्ये काय दिलं, की पर्पज टू क्रिएशन ऑफ पब्लिक ट्रस्ट तो काय असला पाहिजे, की आपण पब्लिक ट्रस्ट कशाच्या आधारावर रजिस्टर करू शकतो, की ज्या ट्रस्टचे उद्देश हे आयदर चॅरिटेबल ऑर रिलिजियस ऑर बोथ. म्हणजे काय, की असा ट्रस्ट रजिस्टर करतोय आपण, की ज्याचा उद्देश धर्मादाय किंवा धार्मिक किंवा दोन्ही उद्देशासाठी आपल्याला पब्लिक ट्रस्ट रजिस्टर करता येईल. आता आपण दोन कायद्याच्या प्रोव्हिजन बघितल्या. सोसायटी रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 ज्याचा सेक्शन 20 हा महाराष्ट्र राज्यासाठी लागू होतो, ज्याच्यामध्ये दिलंय की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी पब्लिक ट्रस्ट रजिस्टर करू शकता. याच्यामध्ये दिलंय तुमचा चॅरिटेबल उद्देश असला पाहिजे. दुसरं मिलिटरी ऑर्फन फंड्स. तिसरं म्हणजे त्याच्यात दिलं की टू ओपन अ लायब्ररी और वाचनालय उघडणं हा सुद्धा चॅरिटेबल उद्देश आहे. समाजापर्यंत त्याचा फायदा जायला पाहिजे. आणि महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 याचा सेक्शन 9 जो आहे तो काय म्हणतो, प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्टमध्ये काय दिले, की याच्यामध्ये काय सांगितलंय, कशाच्या अनुसरून तुमचा उद्देश असला पाहिजे. एक तर तो रिलीफ ऑफ पॉवर्टी अँड डिस्ट्रेस, दुसरा आहे एज्युकेशन, तिसरा आहे मेडिकल, चौथा उद्देश आहे एनी फॅसिलिटी प्रोव्हाइडेड इन द इंटरेस्ट ऑफ सोशल वेलफेअर अँड पब्लिक बेनिफिट. आणि याच्यातला पाचवा एक असा उद्देश आहे ॲडव्हान्समेंट ऑफ एनी अदर ऑब्जेक्ट ऑफ जनरल पब्लिक युटिलिटी. आता हे उद्देश धरताना एक क्रायटेरिया कायद्याच्या प्रोव्हिजनमध्ये असा दिलाय, व्हाईल कन्सिडरिंग ऑल धीज ऑब्जेक्ट. हे आपण जेव्हा लक्षात घेतो त्याच्यासाठी त्यांनी कायद्यामध्ये काय म्हणलंय, की ज्याच्यासाठी ही सुविधा तुम्ही प्रोव्हाइड करता त्यांना गरज आहे का पहिले ते बघा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा. त्याचा जीवनस्तर उंचावण्यासाठी त्याचा फायदा झाला पाहिजे आपल्या उद्देशाचा. कोणाच्या जो काही समाजाचा घटक आहे त्या समाजाच्या घटकाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी आपल्या उद्देशाचा फायदा झाला पाहिजे. आणि हा उद्देश आणखी जो म्हणजे ज्याला म्हणतात कायद्याच्या भाषेमध्ये पब्लिक ॲट लार्जला त्याचा बेनिफिट झाला पाहिजे. पण मित्रांनो, सर्वांना प्रश्न पडतो, की आपला जो उद्देश आहे, ज्या उद्देशावर आपण काम करतो तो उद्देश सर्वच त्या उद्देशावर पब्लिक ॲट लार्ज म्हणजे सर्व जनतेला आपल्या देशातील, आपल्या राज्यातील, आपल्या जिल्ह्यातील म्हणजे
स्थान असे वेगवेगळे आहेत आणि कायदा काय म्हणतो, पब्लिक ॲट लार्ज म्हणजे सर्व समाजासाठी त्याचा फायदा झाला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने या गोष्टीमध्ये दखल घेऊन हे सांगितलं की पब्लिक हा जो एक शब्द आहे पब्लिक म्हणजे इट शुड नॉट बी इन्क्लूड ऑल द पब्लिक बट इट मे कंटेन अ सेक्शन ऑफ पब्लिक. म्हणजे काय, तुम्ही तुमची संस्था तुम्ही जिथं राहता त्या लोकॅलिटीमध्ये त्या लोकांच्या ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी म्हणजे ज्यांची गरिबी दूर करण्यासाठी म्हणजेच काय अन्न वस्त्र निवारा त्यांना पुरवण्यासाठी. पॉवर्टी म्हणजे काय, पॉवर्टी नॉट हॅव्हिंग सफिशियंट मनी टू फुलफिल द बेसिक रिक्वायरमेंट. म्हणजे काय, गरिबी म्हणजे काय की ज्या आपल्या बेसिक गरजा आहेत त्या भागवण्यासाठी पुरेसा पैसा नसणं म्हणजे गरिबी. भारतातली जनता 68% पीपल्स आर बिलो द पॉवर्टी लाईन्स. 68% जनता ही भारतातली दारिद्र्य रेषाखाली आहे. तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. तसंच आहे परत शिक्षणविषयक एखादा उद्देश राबवणं, तो तुम्ही ज्यांना ज्यांना त्या शिक्षणाच्या सुविधा प्रोव्हाइड करू शकता त्यांच्यासाठी तुम्ही प्रोव्हाइड करा. असं कंपल्सरी नाही की सर्वांसाठीच तुम्ही केलं पाहिजे. तुम्ही जेवढ्यांसाठी करू शकता तेवढ्यांसाठी तुम्ही करा. शिक्षण आहे, मेडिकल रिलीफ तसंच आहे. म्हणजे आरोग्याची सुविधा आज आपण 2 वर्षापासून बघतोय की हा जो पिरियड आहे पॅन्डेमिक पिरियड आहे, कोरोना आहे, महामारी आहे, तर याच्यामध्ये वैद्यकीय सुविधा किती तुटपुंजी आहे. आपल्याकडे वैद्यकीय सुविधा नाही, लोकांना उपचार घेण्यासाठी पैसा नाही, ही सुविधा मिळण्यासाठी सेंटर्स नाहीत, आणि एवढी गर्दी होती आहे जिथं जिथं हे हॉस्पिटल आहे, कोविड सेंटर्स आहे. मग ह्या सुविधा जर आणखी मोठ्या प्रमाणात एक सामाजिक जाणीवेतून जेव्हा एखादा ट्रस्ट समाजासाठी काम करायला उभं राहतो आणि सेवा तो पुरवण्याचा जर प्रयत्न करतो तर खरं एका दृष्टीनं असं म्हटलं जातं की खरंच म्हणजे काय होईल त्याने आपण जर आपल्या गावामध्ये, आपण आपल्या तालुक्यामध्ये, आपण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपण आपल्या राज्यामध्ये ह्या सुविधा जर आपण उपलब्ध करून दिल्या तर खरंच मी म्हणेल की राज्याच्या विकासामध्ये सामाजिक संस्थांचा खूप मोठा वाटा आहे. आता आपण बघू साध्या शब्दामध्ये की उद्देश हे कोणते असले पाहिजे. जे की आता हे झाले कायद्याच्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगितलं, पण उद्देश जे आहे शैक्षणिक आहे, सामाजिक आहे, सांस्कृतिक आहे, ग्रामीण विकास विषयक आहे, महिला विकास विषयक आहे, अनाथाश्रम, वाचनालय, ज्या गोष्टीसाठी आपण आपलं योगदान देऊ शकतो, पैसा जमा करू शकतो, त्या गोष्टीसाठी आपण उद्देशावर काम केलं पाहिजे, जे की समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांचा जीवनस्तर उंचावण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे खूप महत्त्वाचं ठरतं. आता आपण बघितलं की सोप्या भाषेमध्ये आपण उद्देश काय काय ठेवू शकतो. शैक्षणिक. आता याच्यामध्ये शैक्षणिक म्हणजे एज्युकेशनल ऑब्जेक्ट, शैक्षणिक उद्देश हा असा पाहिजे की याच्यामध्ये काय ना आपण तुम्ही फ्री ऑफ कॉस्टच प्रोव्हाइड केला पाहिजे असं काही नाही. तुम्ही रिजनेबल फी त्यांच्याकडून घेऊ शकता, पण याला शिक्षणातूनच बघितलं पाहिजे. याचा जे की व्यापारिक दृष्टिकोनातून जर आपण एखादा उद्देश बघू तर साहेब जे आहेत असिस्टंट चॅरिटी कमिशनर, जे की संस्था नोंदणी प्रकरणामध्ये मंजुरी देताना उद्देश आपलं बघतात. हा चॅरिटेबल ऑब्जेक्ट आहे का, तो चॅरिटेबल ऑब्जेक्ट असला पाहिजे. म्हणजे कोणताही उद्देश असेल तर तो शिक्षणाचा प्रचार याच्यामध्ये तो बसवला पाहिजे. म्हणजे एनी टाईप ऑफ एज्युकेशन, म्हणजे कोणत्याही प्रकारचं शिक्षण जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला बसवलं पाहिजे. म्हणजे तुमचं टेक्निकल एज्युकेशन असेल, मेडिकल एज्युकेशन असेल, ते प्रोव्हाइड करा. फी घेऊ नका असं नाही, फी घ्या तुम्ही, पण तुम्ही म्हणा फक्त शिक्षणाचा प्रसार, वैद्यकीय शिक्षणाचा प्रचार, त्याच्यामध्ये संगीत आहे आणि स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत. जेव्हा आपण एखादं स्पोर्ट्स आपण जर एखादं स्थापन करायला गेलो NGO रिलेटेड, म्हणजे अशी NGO की जी स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटी रन करेल. आता कायद्यामध्ये असं सांगितलं की तुम्ही जर
नुसता स्पोर्ट्स जर एखादा म्हणला हां की मला एखादं खेळाचं नुसतं ग्राउंड जे आहे ते मेंटेन करायचं आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत एखादा आखाडा म्हणतो, तो आपल्याला कुस्ती खेळायसाठी जो आखाडा आहे तो मेंटेन करण्यासाठी आम्हाला चॅरिटेबल ऑब्जेक्टमध्ये जर हे दिलं ना आम्ही, तर हे मंजूर होणार नाही. पण त्याला जर जोड आपण याची घातली, कशाची, की आम्ही हा जो व्यायामाचा प्रसार आणि प्रचार ह्या माध्यमातून करणार आहोत आणि ह्या दृष्टिकोनातून जर आपण त्याला बघितलं, तर आपला उद्देश हा चॅरिटेबल ऑब्जेक्टमध्ये बसतो. सांस्कृतिक आहे, म्हणजे सांस्कृतिक जे आहे तर कार्यक्रम वगैरे घेणे, आयोजन वगैरे करणे, हे सगळे आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ग्रामीण विकास विषयकमध्ये शासनाच्या भरपूर योजना असतात, त्या सर्व योजना राबवणे. महिला विकास विषयक आहे, महिलांच्या विकासावर शासनाच्या बऱ्याच काही योजना असतात, तर त्या वेगवेगळ्या योजना राबवणे. वयोवृद्ध असतील त्यांच्यासाठी आहे, वृद्धाश्रम आहे त्यांच्यासाठी आहे. पर्यावरण आहे, पर्यावरणावर काम करणं खूप गरजेचं आहे. काय उद्देश असला पाहिजे आपला, जो कायद्याने सांगितला आहे, म्हणजे उद्देश जो आहे तो जो कायद्याच्या प्रोव्हिजनमध्ये ठेवूनच आपल्याला ते उद्देश राबवावे लागतात. अदरवाईज काय होतं, जर उद्देश आपला चॅरिटेबल ऑब्जेक्ट नसेल, आता जेव्हा ह्या आपण चॅरिटेबल ट्रस्ट आपण रन करतो, पब्लिक ट्रस्ट आपण रन करतो, तर याच्यामध्ये आपल्याला जे काय इन्कम आहे त्या इन्कमला एक्झम्पशन मिळतं इन्कम टॅक्सच्या कायद्याखाली. पण तेव्हा त्या कायद्यामध्ये ते बघतात की व्हेदर व्हॉटएव्हर दी ऑब्जेक्टिव्ह यू रन, म्हणजे तुम्ही जे काय उद्देश रन केलेले आहेत तर ते व्हेदर दॅट ऑब्जेक्ट आर चॅरिटेबल ऑर नॉट. चॅरिटेबल जर असतील देन अँड देन ओनली आवर इन्कम विल बी एक्झम्प्टेड फ्रॉम द इन्कम टॅक्स. म्हणून ह्या उद्देश हा एक जो भाग आहे तो अतिमहत्त्वाचा आहे. आणि काम करताना सर्वांनाच पडलेला एक प्रश्न असतो की मी कशावर काम करू. एवढे सगळे उद्देश आपल्यासमोर आहे. आणि मित्रांनो, एवढे सगळे उद्देश तुम्हाला लक्षात आले. काही प्रश्न असतील तुमचे, मला तुम्ही कधीही विचारू शकता. संस्था नोंदणीबाबत असतील, उद्देशाबाबत असतील, ऑलरेडी तुम्ही जर संस्था रजिस्टर केलेली असेल त्याच्यामध्ये काही अडचणी असेल तर मार्गदर्शनासाठी तुम्ही केव्हाही माझ्या जो मोबाईल नंबर दिला आहे त्या मोबाईल नंबर तुम्ही फोन करू शकता, व्हॉट्सॲप करू शकता. आणि माझे आणखी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं हे NGO मॅनेजमेंट हे एक यूट्यूब चॅनल आहे. हे NGO जे आहे या विषयाबाबत वेगवेगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. तुम्ही माझे व्हिडिओ जे आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, समाजाला त्याचा फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.